या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. गेली 3 ते 4 वर्षे अथक परिश्रम, जिद्द आणि कठोर तयारीनंतर स्वप्नपूर्ती झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील निवड झालेल्या नव्या अग्निवीरांनी आज भल्या पहाटे आपल्या सैनिकी मोहिमेवर प्रयाण केले. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी त्र्यंबोली येथील बटालियन परिसर आज पहाटेपासूनच भावनिक वातावरणाने गजबजून गेला होता. याप्रसंगी अग्निवीरांचे आई-वडील, नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तर मनात देशसेवेचा अभिमान दिसून येत होता. जय हिंद, वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. देशासाठी पुढील 5 वर्षे सेवा देण्याच्या निर्धाराने हे तरुण अग्निवीर आत्मविश्वासाने रवाना झाले. याप्रसंगी माजी सैनिक तथा निवृत्त मेजर N. पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की कोल्हापूरला लष्करी परंपरेचा मोठा वारसा लाभलेला आहे. त्या परंपरेत आजचा दिवस मोलाचा आणि अभिमानाचा आहे. नव्या पिढीतील हे अग्निवीर देशसेवेसाठी पुढे येत आहेत. ही निश्चितच प्रेरणादायी बाब आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात दाखल होणाऱ्या या युवकांनी कठोर प्रशिक्षण घेऊन आपली क्षमता सिद्ध केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातून आलेल्या या युवकांनी अनेक अडचणींवर मात करत देशसेवेचे स्वप्न साकार केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी हा क्षण अभिमानाचा असून येथील तरुणांची देशभक्ती आणि शिस्तबद्ध जीवनाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.